नमस्ते एव्हरीवन, माझे नाव अथर्व बुरीकर। मी सध्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड येथे शिकत आहे। मी नीटमध्ये 613 गुण मिळवले होते। माझा बायोलॉजीचा स्कोर 313, फिजिक्सचा स्कोर 150 आणि केमिस्ट्रीचा स्कोर 150 आहे। तर मी माझी तयारी कशी केली आणि मी पूर्ण माझी नीटची जर्नी कशी होती याबद्दल थोडेसे तुम्हाला सांगणार आहे। तर जेव्हा मी 10वीची एक्झाम दिली तेव्हा माझ्या मनात शंका होती की आपण कोणते करिअर निवडावे, आपण कोणत्या फील्डमध्ये जावे। पण जसे जसे मला समजत गेले तसे मी बायोलॉजी फील्ड निवडली। पण माझ्यासमोर एक प्रॉब्लेम होता की बायोलॉजी तर निवडली, पण आता आपल्याला गायडन्स कोण करणार। तर त्यासाठी मी हुलसुरी बायोलॉजी क्लासेस जॉईन केले। इथे आल्यावर मला कळालं की सर प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देतात, प्रत्येक विद्यार्थ्याचे डाऊट क्लिअर करतात, सर 100% कंटेंट देतात बायोलॉजीचे आणि सरकडे स्टुडंटचा स्कोर पण खूप चांगला आहे। तर जेव्हा मी क्लासेसला रेग्युलर यायला लागलो तेव्हा माझा सुरुवातीला अभ्यास खूप चांगला जात होता। सरने शिकवलेले प्रत्येक टॉपिक मला कळत होते, माझे डाऊट क्लिअर होत होते आणि एक्झाममध्ये मार्क पण चांगले येत होते। पण जसा जसा सिलेबस वाढत गेला तसा माझा स्कोर कमी यायला लागला आणि माझ्या मनात अशी शंका निर्माण झाली की आता स्कोर तर कमी होत जात आहे, सिलेबस वाढत जात आहे, तर आपल्याला नीटमध्ये स्कोर कसा येईल। डाऊट क्लिअर करण्यासाठी मी एकदा हुलसुरी सरला भेटलो। तर सरनी मला गायडन्स केला आणि सर म्हणले की तू काळजी करू नको, तू आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहा, तू तुझा अभ्यास करत राहा, तू प्रत्येक डाऊट मला विचारत जा आणि मी 100% तुला टॉप आणतो नीट एक्झाममध्ये। आणि शेवटी सरनी तसं करून दाखवलं आणि माझ्या मेहनतीचे पण फळ आहे की मी सध्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये शिकत आहे। 10वीचे माझे मित्र क्लासेसला जॉईन केलेले आहेत, त्यांच्यासाठी मी एक छोटीशी गोष्ट सांगतो की आता तुम्हाला हा सिलेबस सगळा नवीन आहे, तर तुम्ही घाबरून जाऊ नका सिलेबसला। तुम्ही सिलेबसमध्ये स्वतःचा इंटरेस्ट क्रिएट करा आणि जसं टॉपिक जसे वाढत जातील तसा अभ्यास पण वाढवत जा। कारण जर तुम्ही त्याप्रमाणे नाही चालला तर तुमचा बॅकलॉग पडत जाईल आणि बॅकलॉग जर वाढला तर तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येतो मार्क पडण्यामध्ये। तर सध्या सर जे टॉपिक तुम्हाला शिकवतील ते तुम्ही ठरवली जा, कारण सरचं कंटेंट 100% असतं आणि तुम्ही त्याच्यावर 100% विश्वास ठेवून ते कंटेंट करा आणि तुम्हाला एक्झाममध्ये पण स्कोर चांगला येईल।